नमस्कार मित्रांनो, तर आपण आज घेणार आहोत ओवी क्रमांक 2 धृतराष्ट्र तू पांडवानीक व्यूढधुर्य धनास्तदा आचार्य मुपंडस्य राजा वचनां ब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेले सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता. हे दुर्योधनाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की आपले मुलेही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचे कधीच सल्लोक होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेले हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्गीन झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करायचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याने पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठी संजयने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्य बळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणीही होण्यास पात्र होते हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याच्या व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यकारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. जय श्रीकृष्ण.